मंडळी, राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर केलेली कार्यकर्ते आणि नेत्यांची फोडाफोडी, स्थानिक पातळीवर आकारास आलेली अनपेक्षित अशी राजकीय समीकरणं, विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील हतबलता आणि सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, याबरोबरच आणखी एक बाब वरचढ ठरली आहे, ती म्हणजे नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदाची उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षात दिसून आलेली कमालीची घराणेशाही, स्थानिक परिस्थिती, निवडणुकीत खर्च करण्याची क्षमता आणि इलेक्टिव्ह मेरिट अशा कारणांमुळे बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आणि कुटुंबात आमदारकी खासदारकी असलेल्या व्यक्तींनाच उमेदवारीमध्ये प्राधान्य दिलंय. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी आमदाराचा मुलगा, आमदाराची पत्नी, मंत्र्यांची आई, खासदारांचा दूरचा नातेवाईक अशी मंडळी निवडणूक लढवताना दिसत आहेत. एका ठिकाणी तर एकाच कुटुंबातील बहुतांश व्यक्तींसह सगळे सोयरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत. त्यातही पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या आणि राज्यातील प्रमुख सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नात्या गोत्यात तिकीट वाटप झालेलं दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण राज्यातील कोणकोणत्या नगर परिषदेत आणि नगरपंचायतींमध्ये घराणेशाहीचे वर्चस्व दिसत आहे, तसेच कोणकोणत्या प्रमुख नेत्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, याचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मित्रांनो, घराणेशाही हा विषय आपल्यासाठी तसा काही नवा नाही. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये घराणेशाही वरपासून खालपर्यंत बऱ्यापैकी मुरलेली आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखाचा वारस हा पक्षाचा उत्तराधिकारी, मंत्र्याचा मुलगा मंत्री, खासदाराचा वारसदार हा भावी खासदार, आमदाराचा वारसदार भावी आमदार होणं ही बाब नित्याची झालेली आहे. मात्र आता हेच लोण कार्यकर्त्यांची निवडणूक समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही पसरत आहे. एकीकडे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या अधिकाधिक खर्चिक होऊ लागल्यानं सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवणं कठीण होऊ लागलाय. त्यात आता प्रस्थापित नेते मंडळींच्या पुढच्या पिढ्या, कुटुंबीय आणि सगळे सोयरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरू लागल्यानं कार्यकर्त्यांना संधी मिळणंच कठीण झालंय. या नगरपालिका निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यापैकी पहिलं नाव आहे ते म्हणजे भाजपाचे बडे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांचं. गिरीश महाजन यांनी जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत पत्नी साधना महाजन यांना भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती. तसेच साधना महाजन या जामनेरमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माघारी घेतल्यानं साधना महाजन यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग निश्चित झालाय. जामनेरमध्ये महाविकास आघाडीकडून रुपाली ललवानी, प्रतिभा झालटे, सरिता बोरसे त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या दुसऱ्या दिवशी तीनही उमेदवारी अर्ज माघार झाल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. साधना महाजन सलग तिसऱ्यांदा जामनेरच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. या यादीमधील दुसरं नाव आहे ते म्हणजे भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार रावल यांचं. जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमारताई रावल या दौंडाईच्या वरवाडे नगर परिषदेमधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या निवडणुकीत मंत्री जयकुमार रावल यांच्या कुशल रणनीतीमुळे नयनकुमारताई रावल ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दोंडाई नगर परिषदेमध्ये जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या गटासमोर ठाकरे गट, शरद पवार गट, MIM, समाजवादी पार्टी आदींचं आव्हान होतं. मात्र जयकुमार रावल यांनी सर्व समीकरणं जुळवून आणत संपूर्ण नगर परिषदच भाजपाला बिनविरोध जिंकून दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही एका नातेवाईकाचं नाव आहे. फडणवीसांचे चुलत मामे भाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगर परिषदेमधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कलोती यांच्या विरोधात एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. मात्र आमदार रवी राणा यांच्या पुढाकारानं आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले. घराणेशाहीच्या या परंपरेत इतर पक्षही मागे राहिलेले नाहीत. पाचोरा नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचोऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. पैकी ठाकरे गटाच्या उमेदवार जया पाटील यांनी माघारी घेतल्यानं आता शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील आणि भाजपाच्या सुचेता दिलीप वाघ यांच्यात थेट लढत होणार आहे. सुचेता वाघ ह्या माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे इथली लढत ही घराणेशाहीतून समोर आलेल्या 2 उमेदवारांमध्येच होणार आहे. फलटण हा नाईक निंबाळकर कुटुंबियांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथील राजकारणावर गेल्या काही दशकांपासून ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व राहिलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार गटात आहेत.
दरम्यान यावेळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फलटणमधून रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटामधून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. फलटणमध्ये यावेळी रामराजेंच्या समर्थकांचा गट आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या समर्थकांचा गट यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. त्यात अनिकेतराजे हे निवडणूक लढवत असल्यानं ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या घराणेशाहीमुळे चर्चेत असलेल्या सध्याच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये पुसद नगर परिषदेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. पुसदमध्ये यावेळी येथील राजकारणावर पकड असलेल्या नाईक कुटुंबांमधील सदस्य आणि राज्य सरकारमधील मंत्री आणि सध्या अजित पवार गटात असलेले आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपाने निखिल चिद्दरवार यांना उमेदवारी दिली आहे. या निखिल चिद्दरवार यांचा प्रचार मोहिनी नाईक यांच्या जाऊबाई सुजाता निलय नाईक या करत आहेत. घराणेशाहीच्या या पॅटर्नमध्ये नांदेडमधील लोहा नगर परिषदेमध्ये अजबच चित्र दिसून आलंय. इथं भारतीय जनता पक्षाने एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना तिकीट दिलं आहे. गजानन सूर्यवंशी यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, त्यांचे भाऊ सचिन सूर्यवंशी, त्यांचे मेहुणे युवराज वाघमारे, त्यांच्या पुतण्यांची पत्नी रीना अमोल व्यवहारे आणि त्यांच्या मेहुणी सुप्रिया सचिन सूर्यवंशी यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील 6 सदस्यांना उमेदवारी देण्याचा भाजपाचा हा लोहा पॅटर्न सध्या चांगला चर्चेत आहे. तर तिकडे मुंबई जवळच्या बदलापूरमध्येही शिवसेना शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मुलगा, भाऊजाई, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचं तिकीट मिळालंय. वामन म्हात्रे यांचा भाऊ तुकाराम म्हात्रे, भाऊजाई उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. तर सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीमध्येही घराणेशाहीच्या वर्चस्वाचा खेळ पाहायला मिळाला. इथं नुकतंच भाजपात आलेले या भागातील बडे नेते राजन पाटील यांनी येथील निवडणूक बिनविरोध होईल असं जाहीर केलं होतं. तसेच नगराध्यक्ष पदासाठी आपली सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील यांचा बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला. एकंदरीत परिस्थिती पाहता आता लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपल्या कुटुंबातील व्यक्तींना संधी देण्याचा राजकीय नेते मंडळींना मोह आवरता येत नसल्याचं हे चिन्ह आहे. मंत्रीपदही आपल्या घरात, आमदारकीही आपल्याच घरात आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्वही आपल्या घरात असा फंडा नेते मंडळींनी वापरायला सुरुवात केल्यानं वर्षानुवर्ष एकाच कुटुंबामध्ये सत्ता आणि पदर राहू लागले आहेत. आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. राजकारणातील ही घराणेशाही अगदी स्थानिक पातळीवर उतरल्यानं आता सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता कितपत उरले याबाबत तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या माहितीसोबतच आणखी असे बरेच नेते आहेत की ज्यांच्या पत्नी, मिसेस या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.